जिल्हा परिषदेचे निवडणुकीत झालेला पराभव मान्य संजय जांभळे पेंट विजय मोकल प्रथम प्रभाकर म्हात्रे हे निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। तसेच तमाम जनतेला विनंती करतो की जनतेने माझ्यावरचे प्रेम दाखवून मला मतदान केले, त्या मतदानाचा मी आदर करून माझा पराजय मान्य करत आहे। परंतु पराजय मान्य करत असताना मला 32 मतदान केंद्रावर 2 अक्षरी संख्या राहिली जिल्हा परिषदेला आणि फक्त 6 मतदान केंद्रावर 3 अक्षरी संख्या राहिली। याचे मला आश्चर्य वाटते। समाजामध्ये मी नवीन होतो काय किंवा समाज मला ओळखत जो नव्हता जनतेने हे खऱ्या अर्थाने मला चुकीचे माझ्यावर प्रेम वाटते। दाखवला, ज्या गावांमध्ये माझे एवढे नातेवाईक असताना तिथे मतदान आणि मला प्रेम दाखवत असताना दुसरी गोष्ट या मतमोजणी चालू जो माझा असताना पराजय झाला, नंतर काही तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी माझा मी 1 तास पराजय बंद मान्य होते। करतो। आता कसं काय परंतु बोलायचं, पराजय मान्य काय करत बोलायचं असताना असो त्याच्यावर विवेचन मला एवढं करण्यापेक्षा आश्चर्य माझा पराजय वाटलं झालाय ते मी मान्य की करतो। 32 बुथांवर जनतेला हात 2 जोडून विनंती करतो की पुन्हा अक्षरी नेतृत्व प्रभाकर संख्या म्हात्रे राहिली यांच्याकडे दिलेला आहात तर त्या आणि फक्त नेतृत्वाखाली 6 पाण्यासाठी बुथांवर लढा देऊन पाणी 3 प्रश्न अक्षरी सोडवून संख्या खऱ्या राहिली। अर्थाने सर्वांच्या घरी मला दर खरंच दिवसाला वाटते 2 की तास का होईना पण पाणी येईल समाजामध्ये असं त्यांच्याकडून कार्य मी करून नवीन होतो द्यावे काय मत सांगतो। खरं किंवा तर समाज लाईटचा मला प्रश्न ओळखत नव्हता आहे, काय, दुर्गम भागात रोडचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तर एमएमआरडी आलेली हे आहे। खऱ्या अर्थाने मला अशा अनेक चुकीचं वाटते प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार, की ज्या खासदार गावामध्ये आणि जिल्हा परिषद माझे सदस्य एवढे आता नातेवाईक 2 वेळा असताना निवडून आलेले आहे। तिथे जनतेने मतदान मला त्यांच्यावर कमी चांगल्या होतो प्रकारे विश्वास ठेवलेला आणि आहे। 12, 18, त्यांच्याद्वारे हे 40, प्रश्न 20 मार्गी लावावेत। हे मला मी पुन्हा कदापि एकदा असले प्रभाकर म्हात्रे हे निवडून आल्याबद्दल कुठल्याही त्यांचे गावामध्ये अभिनंदन एवढं करतो। परंतु खालच्या अभिनंदन करत असताना प्रकारची प्रामाणिकपणे हे अक्षर जे येतात, प्रश्न हे मी जी उपस्थित संख्या येते केलेले आहेत ही चुकीच्या तसेच पद्धतीने कंपनीचा आता वाटते। प्रदूषण आहे। दुसरी 2 गोष्ट, वर्षांनी असा प्रदूषण होणार की जेव्हा आजची मतमोजणी परिस्थिती चालू अशी आहे असताना की प्रत्येक गावामध्ये 2 2 तास 4 मशनी 4 बंद माणसे होतात। एक दिवसाला मरत आहेत। आता 2 कसं काय वर्षानंतर मला बोलायचं, असं काय वाटतं की जो करायचं, वर्षाचा रेशो आहे तो परंतु ते महिन्यावर असो येणार आहे। त्याच्यावर विवेचन खरंच सर्व करण्यापेक्षा जनतेला सांगू इच्छितो की माझा तुम्हाला आंदोलन आणि पराजय झालाय आंदोलनाशिवाय पर्याय राहणार ते मी नाही। मान्य करतो आंदोलन आणि करत असताना जनतेला हात तुम्ही धरून प्रभाकर विनंती म्हात्रे करतो यांचे नेतृत्वाखाली की आंदोलन पुन्हा कराल ही नेतृत्व विनंती करतो। प्रभाकर असे म्हात्रे आवाहन यांच्याकडे माजी अर्थ दिलेला व आहात, बांधकाम सभापती तर तथा तो 23 नेतृत्व वडखळ पुन्हा गटातील शेकापचे उमेदवार पाहण्यासाठी आपण संजय जांभळे वापराल यांनी आणि पत्रकार खऱ्या परिषदेत अर्थाने केले। सर्वांच्या 23 घरी वडखळ जिल्हा परिषद गटातून दर शेकापकडून दिवसाला माजी अर्थ व बांधकाम 2 तास का सभापती होईना संजय पण जांभळे पाणी यांनी येईल निवडणूक असं लढवली त्यांच्याकडून होती। कार्य करून घ्यावं, या एवढीच निवडणुकीच्या माहिती। प्रचारात त्यांना गावोगावी चांगला जे प्रतिसाद आता मिळत समाजावर होता। लादले जाणार महिला आहेत, वर्गाने त्यांच्या रॅलीला लक्षणीय उपस्थिती खरं दाखवून तर साथ दिली होती। लाईटचा तसेच प्रश्न काही आहे, वृत्तवाहिन्यांमध्ये संजय दुर्गम जांभळे हे भागात रोडचा संभाव्य प्रश्न विजयी आहे, उमेदवार असल्याचे दाखविले होते। त्याच्यानंतर एमएमआरडी असे आलेली आहे, असताना त्यांचा मोठ्या फरकाने ग्रोथ आता पराभव आलेला होऊन आहे, ते ग्रोथ 4थ्या सेंटर, क्रमांकावर गेले। हे अशा अनपेक्षित अनेक असल्याने त्यांनी प्रश्नांवर पत्रकार परिषद पाणी घेऊन तर आपला मोठा पराभव गंभीर मान्य प्रश्न केला। आहे। तसेच विजयी उमेदवार परंतु प्रभाकर आशा म्हात्रे वाटते यांचे की आता अभिनंदन भारतीय केले। जनता पक्षाचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि जिल्हा परिषद मेंबर आता 2 वेळा निवडून आलेले आहे। जनतेने त्यांच्यावर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवलेला आहे। तर मी प्रभाकर म्हात्रे हे निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। परंतु अभिनंदन करत असताना प्रामाणिक हे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत, जो कंपनीचा आता प्रदूषण आहे, 2 वर्षाने असा प्रदूषण होणार की आजची परिस्थिती अशी की प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4 माणसं एक दिवसाला मरत आहेत। 2 वर्षानंतर मला असं वाटते की जो वर्षाचा रेशो आहे तो महिन्यावर येणार आहे। आणि खरंच सर्व जनतेला सांगू इच्छितो की तुम्हाला आंदोलन आणि आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, आणि आंदोलन करत असताना तुम्ही प्रभाकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कराल आणि ह्या जनतेच्या प्रश्नाची वाचा फोडाल, एवढीच मी विनंती करतो।